रूप प्रजेतस्य दिव्य रूपे सुते उभे सिद्धिबुद्धी रीतिख्याते शुभे सर्वांग शोभने। कार्तिक स्वामीला ती बातमी कळल्यानंतर नारदानं येऊन सांगितली कार्तिक स्वामीला ती बातमी। नारायण भजमन नारायण। अरे कार्तिका, तू इकडे प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणा करतोय, पण तिकडे तुझ्या भावाचं लग्न झालं गणपतीचं। काय? हो हो, लग्न झालं आणि 2 पोरही झालेत त्याला। कार्तिक स्वामी आले कैलास पर्वतावर। कार्तिक स्वामी महादेवाला पाहून संतापले। तुम्ही पहिल्यांदा एकंदरीत त्याचंच लग्न केलं आणि शेवटी तुम्हाला तोच प्रिय आहे। कार्तिक स्वामी भांडू लागले। घराघरामध्ये हेच आहे, म्हणून बाप लेकाचं कुठंच जमत नाही। ऐकताय ना तुम्ही? बाप लेकाचं कुठेही जमत नसतं। बापाला असं वाटतं याने माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं, त्याचं कल्याण होईल। मला अनुभव जास्त आहे, त्याला काय अनुभव आहे बापाला वाटतं। पण पोरगा असं वयात आलेलं पोरगा 17चा खट्टा खायला रिकामा आहे का मी? म्हणून बाप लेकाचं कुठेही जमत नसतं। कार्तिक स्वामी संतापले। तुम्हाला फक्त त्याच्याच विषयी लाड आहे। महादेव म्हणता, अरे नाही रे कार्तिका, मला तुझ्यावर सुद्धा प्रेम आहे। पण कार्तिक स्वामी ऐकतील तेव्हा ना। बापाला दोन्हीही पोरं प्रियच असतात, पण काय माहिती का, बापाचं लक्ष एका पोराकडे का असतं, कारण हे कच्चं माठ आहे ना, हे कच्चं आहे गाडगं। आणि दुसरं पोरग असतं ते जरा ते पक्क असतं, ते कुठं जरी बसलं तरी खाईल, ते त्याचं काही चिंता नसते। बापाला याची चिंता, जिकडं बाजू कमी खालची बाजू, आई बापाचं लक्ष त्या बाजूकडे जास्त असतं। म्हणून पोराला असं वाटतं खाता इकडून पाहतं तिकडं। अरे तसं नसतं कार्तिका, तू पण मला तेवढाच प्रिय आहे, गणपती सुद्धा मला तेवढाच प्रिय आहे। आता मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला उजवा डोळा आवडतो का डावा डोळा आवडतो? काय म्हणणं आहे तुमचं? बोलत जा, म्हणजे जे पाहिजे ते मिळेल तुम्हाला। उजवा का डावा? जे पाहिजे तोच मिळणार आहे। वेड्यासारखं बोलत जाऊ नका, उजवा आणि डावा म्हणत जा। दोन्ही महत्वाचे आहेत ना, दोन्ही महत्वाचे आहेत। अरे नाही रे बाळा, पण कार्तिक स्वामी नाही, संतापले, निघाले कार्तिक स्वामी। आणि कार्तिक स्वामी हे एकंदरीत क्रौंच पर्वतावरती गेले आणि क्रौंच पर्वतावरती जाऊन कार्तिक स्वामींना त्या ठिकाणी थांबले आणि जाता जाता शाप दिला कार्तिक स्वामींना, आई तू तर नाहीच, पण जी बाई माझं दर्शन घेईल 7 जन्मापर्यंत वैधव्य अवस्था तिला प्राप्त होईल। जाता जाता शाप देऊन, पण पार्वती म्हणते, अरे कार्तिका, तुझी आठवण झाली तर एखादा दिवस तरी देणार आहे बाळा, पाहण्यासाठी, तुला भेटण्यासाठी। कार्तिक स्वामींना आपल्या आईला फक्त एक दिवस दिला होता, तो कार्तिक पौर्णिमेचा तो दिवस आहे। आई, या दिवशी जी बाई माझ्या दर्शनाला येईल तिचं कुंकू बळकट होईल, म्हणून कार्तिक महिन्याचा पौर्णिमेचा दिवस आहे। पहा, त्या दिवशी कार्तिक स्वामीचं दर्शन घ्या। तुम्ही जर त्या दक्षिणेमध्ये जर गेलात तर कार्तिक स्वामीचं फार आहे बरं। दक्षिणेमध्ये कार्तिक स्वामीचं खूप आहे। आणि आता प्रभू सुद्धा त्या ठिकाणी त्या क्रौंच पर्वतावर काही दिवस थांबले होते, तिथे स्थापना केली त्यांनी। पुढे 12 ज्योतिर्लिंगामध्ये ही परत एकदा कथा येणार आहे।